माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद दासबोध दशक 1 समास 6 याचे कथन करणार आहोत. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचेनी हा ज्ञान विचार, दिधला नवचे. संत अत्यंत सामर्थ्य संपन्न व उदार वृत्तीचे असतात. ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी संयोग्य मुक्ती देणार नाही. जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत, सध्या आहेत व पुढेही होतील, पण त्यातील कोणीही सायुज्य मुक्ती देऊ शकत नाही. जे त्रैलोकी नाही दान, जे करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. हे सायुज्य मुक्तीचे दान त्रैलोक्या संत सज्जनांशिवाय कुणीच देऊ शकत नाही. ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेद श्रुतीसी नाकळे, तेची जयाचे निओळे परब्रह्म अंतरी. जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहे, जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही, असे परब्रह्म संतांच्या कृपेने साधकांच्या अंतःकरणात प्रकट होते. ऐसी संतांची महिमा बोलिजे तितुकी उणी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा प्रकट होय. असा हा संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या तरी त्या अपुऱ्याच पडतात. संतांच्यामुळेच मुख्य परमात्मा प्रकट होतो. आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. येथे जे श्रोतेजन बसले आहेत त्यांना मी वंदन करतो. भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैखगर, नाना शब्द रत्नांचे. यातील काही सत्वगुणांचा समुद्रच आहे, तर कुणी बुद्धिमान आहेत. काही श्रोते नाना शब्द रत्नांची जणू खाणच आहेत. जे नाना अर्थावृत्ताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते निश्चयी पुरुष. कुणी असे रसिक आहेत की जे वक्त्यांच्या प्रत्येक शब्दातील अर्थ अमृताचा रसास्वाद ते घेतात. तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात. काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात. ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना करी प्रत्यक्ष सुखर, बैसले जैसे. काहींची धारणा शक्ती अशी अपार आहे की हे ईश्वराचेच अवतार आहे. ते जेव्हा सभेत बसतात तेव्हा जणू प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपाने सभेत उपस्थित आहेत असे वाटते. की हे ऋषेश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागळी, जयाचेनी सभा मंडळी परम शोभा. असे अत्यंत सात्विक व मूर्तिमंत शांती स्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळेच या सभेला अत्यंत शोभा आली आहे. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु. वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात ज्यांच्या जिभेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य नाट्यादी साहित्य प्रकारांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरु बृहस्पतीच बोलत आहेत. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणांचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड नये. काही श्रोते अग्निप्रमाणे पवित्र आहेत, तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून
स्फूर्तीरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहे. काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही. जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी. काही अखंड सावधान आहे तर काही त्रिकाळ ज्ञानी आहेत तर काही आत्मज्ञानी असून सर्व काळ निर्भिमानी आहे. ज्यांचे दृष्टी खालून गेले असे काहीच नाही उरले. पदार्थ मात्रासी लक्षिले मने जयाच्या. ज्यांच्या दृष्टी खालून गेली नाही अशी वस्तूच जगात नाही असे काही सर्वज्ञ आहेत. त्यांच्या मनाने पदार्थ मात्रा जाणून घेतलेले असते. जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच धावे. तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुणी. बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते. तेव्हा शहाणपणाचा आव आणून त्यांच्यासमोर बोलावे तरी काय हेच कळत नाही. परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक. भाग्य पुरुष काय एक सेवित नाही. परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात. ते जे समोर येईल त्यातील उत्तमांचे ग्रहण करतात. म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे. सदा सेविती दिव्याने पालटा करणे आवेट अन्ने तैसी जी माझी वचने पराकृते. जे सर्वदा दिव्याने सेवन करतात तेही रुची पालटा करता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात. तशी ते माझी प्राकृत वचने गोड मानून घेतील. आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर. परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वर पूजन करावे असे सांगितले जाते. पण परमेश्वर पूजनच करू नये हा विचार कुठेही सांगितलेला नाही. तैसा मी एक वाग्दुर्बळ श्रोते परमेश्वराची केवळ. यांची पूजा वाचा बरळ करू पाहे. त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वर स्वरूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो तरी मला जमेल अशा ओबडधोबड शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे. विपत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती ज्ञान वैराग्यादी गुण नाही, तसे शब्द माधुर्यही नाही. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलतो सावकाश. भावाचा भोगता जगदीश म्हणून. माझा वाग्विलास हा असा आहे, पण जगदीश हा भक्तांचा भोगता असतो हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेस प्रवृत्त झालो आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी विपत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीचा हा. माझी व्युत्पत्ती ती किती. मी मंदबुद्धीचा मूळ असा आहे आणि तरी आपल्याशी सलगी करीत आहे. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी परी सामर्थ्य असे त्यांचे अंगी. तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी तो बापाची सलगी करू शकतो. तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे. व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक. परी त्यांची पिल्ली निशंक तया पुढे खेळती. व्याघ्रसिंहादी हिंस्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात, पण त्यांची पिल्ले निशंक मनाने त्यांच्या पुढे खेळत असतात. दागबोध समास हा समाप्त.